बऱ्याच वेळेस आपल्याला डोसा खावासा वाटतो, परंतु प्रत्येक वेळेस डोशाचं पीठ आपल्या घरात असेलच असे नसते। अशा वेळेस आपण ज्वारीच्या पिठाचा डोसा करू शकतो। हा डोसा करायला अतिशय सोपा आहे आणि 15 ते 20 मिनिटातच तयार होतो। अगदी सगळ्यांना आवडेल असा कुरकुरीत डोसा तयार होतो। या डोसाला ज्वारीच्या पिठाचा नीर डोसा म्हणतात। स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये। ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार करण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप रवा घेतलेला आहे, रवा हा बारीक असावा। दही घेतलेलं आहे, दही हे अर्धा कप घालायचं आहे। आंबट नसेल तर अर्धा कप घाला आणि जास्त आंबट असेल तर थोडंफार कमी घाला। त्यानंतर सुरुवातीला इथे मी 1 कप पाणी घालत आहे। पाणी घालून मिक्सरच्या भांड्यामध्ये डोशाचं बॅटर आपलं बारीक तयार करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने डोशाचं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। याला चांगले असे हलवून घ्यायचे आहे। डोशाचं पीठ मला घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी घालत आहे। पाणी घातल्यानंतर चांगले असे ढवळून घ्यायचे आहे। आता पाण्याचं प्रमाण अगदी योग्य झालं आहे। डोशाचं पीठ आपल्याला पातळच पाहिजे। या डोशाचं नावच आहे ज्वारीच्या पिठाचा नीर डोसा। गॅसवर एक डोशाचा तवा गरम केला आहे, त्यावर हे डोशाचे बॅटर फुलपात्राने असे घालत आहे। प्रत्येक वेळेस बॅटर हे चांगले ढवळून घ्यायचे आहे। असे गोल गोल फिरवत आपल्याला याचा डोसा तयार करून घ्यायचा आहे। डोसा भाजण्यास थोडासा जास्त वेळ लागतो, कमीत कमी 1 मिनिट। डोशाचा वरचा भाग अशा पद्धतीने सुकल्यानंतर आपल्याला यावर तेल घालायचं आहे, अगदी थोडंसं तेल घालायचं आहे आणि तवा अशा पद्धतीने फिरवायचा आहे। तेलही सगळीकडे डोशाला पोहोचेल आणि आपला डोसा सर्व बाजूने चांगला भाजून निघेल। तवा मोठा असल्यामुळे असे याला फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे आपला डोसा चांगला भाजला जाईल। येथे आपला डोसा तयार झालेला आहे। तो काढण्यास अजिबात त्रास होत नाही, अगदी सहज निघतो। तुम्ही पाहू शकता किती पटकन हा डोसा निघालेला आहे। डोसा एका सर्विंग प्लेटमध्ये मी काढून घेत आहे। तुम्हाला हा डोसा आवडल्यास नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा कसा झाला तो। इथे आपला ज्वारीच्या पिठाचा मस्त असा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे। त्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजेल तो किती कुरकुरीत झालेला आहे। या डोशासाठी एक चटणी तयार करून घेणार आहोत। इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धी वाटी, पाव वाटी डाळवं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून ही चटणी वाटून घेत आहे। तुम्ही यामध्ये लिंबू पिळू शकता किंवा दही घालू शकता। चटणीवर मी मोहरी आणि 2 सुक्या मिरच्याची फोडणी घालत आहे। इथे आपला ज्वारीच्या पिठाचा कुरकुरीत असा नीर डोसा तयार झालेला आहे आणि त्याबरोबरच चटणी देखील तयार झाली आहे। धन्यवाद।